साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले असताना 4 पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ केला होता। पण पुरातत्व खात्याच्या अडथळ्यामुळे मागील 3 महिन्यांपासून सुशोभीकरणाचे काम प्रलंबित होते। सोमवारी संबंधित मक्तेदाराने 4 पुतळा सुशोभीकरण करण्याच्या कामाला सुरुवात केली असून पुढील 4 महिन्यात अद्यावत पद्धतीने 4 पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर परिसराचे सुशोभीकरण होणार आहे। याकरता नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मक्तेदार सागर मेडकुदले यांनी सांगितली। मी राजेश मुगळे, सागर कन्स्ट्रक्शन, राजमाता अहिल्याबाई होळकर आणि 4 हुतात्म्याचं काम आज रोजी मी चालू केलेलं आहे आणि हे कामाचं भूमिपूजन होऊन साधारण 2 महिने झालेलं आहे आणि हे काम आता 2 ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट होईल। पुरातत्व खात्याकडूनच्या काय अडचणी होत्या त्या देखील आता हो सर, पुरातत्व खात्यातून ज्या अडचणी होत्या ते पूर्ण झालेल्या आहेत। कशा पद्धतीचं हे सुशोभीकरण असतं? सुशोभीकरण साहेब हे पूर्ण ब्रॉन्झमध्ये पाठीमागचं जो पेडस्टल झाल्यानंतर पाठीमागचं जे बॅकग्राऊंड झाल्यावर त्याच्यानंतर ते पूर्ण एक ब्रॉन्झचं 650 फुटाचं ब्रॉन्झचं म्हणजे जे आता हुतात्म्यांनी केलेलं त्यांचं कार्य काम पोलीस स्टेशन जाळलेलं हे सगळं त्यांच्या लहानपणापासून ते त्यांना हँगिंग होईपर्यंत जे काय माहिती होतं ते माहितीपट ब्रॉन्झच्या माध्यमातून कुठल्या इतिहासकाराची मदत घेतली? आता कसं आहे महानगरपालिकेकडूनच मिळालेलं असेल ड्रॉइंग वगैरे आणि हे जे ह्याचं जे आर्किटेक्चर आहे जे महानगरपालिकेचं ह्याचं जे काम केलेलं आहे समोरचं काय ना मग ते पुरातत्व विभागाचे ते दिल्लीचे आर्किटेक्चर आहे ते साधारण 1 कोटी रुपये। चेतन पंडित